दर्शकांनो नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. जसे की आता आपण बघतो आहे की जेव्हा ऍक्सिडेंट होतात त्याच्यानंतर आपल्या हाडांमध्ये अनेक प्रॉब्लेम जाणवत असतात, पण त्यानंतरची जी उपचार पद्धती असते, आपल्या बोन्स मध्ये दुखणं किंवा अस्थिरोग याशी रिलेटेड काही समस्या असतो, त्याचबरोबर पाठदुखी, मानदुखी या सगळ्या समस्यांवरती आज आपण बघतो आहे की इलाज पूर्णतः उपलब्ध आहेत. पण ते इलाज नेमके कशा प्रकारे उपलब्ध आहेत, त्याची उपचार पद्धती नेमकी कशी असते याबद्दल आज मी तुम्हाला पूर्णतः माहिती देणार आहे. आज मी आलेली आहे साई बोन अँड जॉईंट क्लिनिक येथे. गेली 2 वर्ष झाली आहेत यवतमाळमध्ये ते सेवा देत असताना आपण बघतो आहे. पण त्याचबरोबर अस्थिरोगशी रिलेटेड म्हणजे पाठदुखी, मानदुखी या इतर समस्यांवरती कशा प्रकारे इथे इलाज उपलब्ध आहेत, त्याचबरोबर इथे काय सुविधा उपलब्ध आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत साई बोन अँड जॉईंट क्लिनिकचे संचालक डॉक्टर तुषारजी छतानी सर. आपण सर्वात आधी सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूया. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये. जसं की 2 वर्ष झाली आहेत आपल्याला इथे सेवा देत असताना, पण त्याचबरोबर मला सांगाल की 2 वर्षांच्या आधी जेव्हा तुम्ही या क्लिनिकची सुरुवात केली होती, जेव्हा स्टार्टअप केलं होतं, ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली होती? काय समस्या आल्या होत्या तुम्हाला? काय संघर्ष करावा लागला जेव्हा तुम्ही इथे नव्याने स्टार्टअप केलं होतं? मी आजपासून 3 वर्ष आधी यवतमाळला आलो होतो आपले शिक्षण पूर्ण करून. तेव्हा मी आल्या आल्या संजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जे यवतमाळचा सगळ्यात जुना आणि मोठा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिकडं ऍज अ कन्सल्टंट म्हणून अटॅच झालो होतो. तिकडं माझी प्रॅक्टिस चांगली वाढतच होती. मी मल्टिपल केसेस करायचो तिकडं. मला खूप वर्क एक्सपिरियन्स भेटला मला तिकडून. पण मला एक मनात होता की माझी स्वतःची प्रॅक्टिस असायला पाहिजे, स्वतःचा सेटअप असायला पाहिजे, जिथं माझे पेशंट्स निश्चिंत होऊन केव्हाही मला संपर्क करू शकतात, केव्हाही मला भेटू शकतात, दाखवू शकतात. म्हणून मी हे जागा शोधून इथं माझी इंडिव्हिज्युअल ओपीडी व एक्सरे सेंटर सुरू केला होता. बिलकुल. तर साई बोन अँड जॉईंट क्लिनिक मध्ये काय काय ट्रीटमेंट केली जाते याबद्दल आमच्या दर्शकांना थोडी माहिती द्याल? बघा, इथं ऑर्थोपेडिक्स म्हणजे अस्थिरोगशी रिलेटेड सगळ्या प्रकारची समस्याचा ट्रीटमेंट केला जाते. याच्यात सगळ्यात कॉमन असते फ्रॅक्चर मॅनेजमेंट म्हणजे ऍक्सिडेंट केअर. आज जर कुठलाही ऍक्सिडेंटचा पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांना प्रायमरी केअर म्हणजे इमर्जन्सी केअर हे देतो. त्याच्यात राहते की सगळ्यात महत्वाचं त्यांना हेड, चेस्ट, ॲब्डोमेन म्हणजे डोकं, छाती किंवा पोट याच्यात जर मार लागलेला असेल तर त्यांचा पहिले मॅनेजमेंट केला जाते. कारण की हे ऑर्गन्स जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहे आपल्या जीवासाठी. जर ते सगळे नॉर्मल असतील, तिथं मार नसतील, तर आम्ही जिथं त्यांना हाताला, पायाला मार लागलेला असेल म्हणजे जिथं आम्हाला सस्पेक्टेड असते फ्रॅक्चर, तर आम्ही त्या हिशोबाने त्याला मॅनेज करतो. सगळ्यात आधी जर पेशंटला पेन असेल त्याचं पेन किलर इंजेक्शन्सनी त्याचं मॅनेजमेंट होतो. जर त्यांना आम्हाला फ्रॅक्चर सस्पेक्टेड आहे तर त्या एरियाचा आम्ही एक्सरे काढतो. प्रॉपर एक्सरे इव्हॅल्युएशन नंतर त्याचं स्प्लिंटेज म्हणजे प्लास्टर लावणं किंवा पट्टा लावणं जे असते म्हणजे फ्रॅक्चरची हालचाल बंद करणं हे केलं जाते. त्याच्यानंतर जर त्याला जखम आहे किंवा त्याच्यातून ऍक्टिव्ह ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होत आहे तर त्याचा ड्रेसिंग आणि टाके घेणं हे पण इथं होते. बिलकुल. तर त्याचबरोबर या क्लिनिक मध्ये आणखी काय काय तुम्ही सुविधा पुरवित आहात लोकांना, यवतमाळकरांना? काय काय आपल्या तिथे फॅसिलिटीज आहेत, जे काय ऍडव्हान्स गोष्टी लागत असतात एका पेशंटला किंवा हाडांच्या प्रॉब्लेम्सला, त्या काय ऍडव्हान्स गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत? बघा, ऑर्थोपेडिक्सची प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक्सरे. तर आपल्याकडे 120 mA ची डिजिटल एक्सरे मशीन उपलब्ध आहे, ज्याच्यात प्रत्येक बॉडी पार्टचा एक्सरे आपण व्यवस्थित होऊ शकते, फुल क्लिअरिटीने होऊ शकते. आमच्याकडे डिजिटल एक्सरे मशीन आहे म्हणजे 2 मिनिटात पूर्ण एक्सरेची फिल्म आपल्या हातात येते एक्सरे काढल्यानंतर. तर पेशंटला जास्त वेळ थांबावं लागत नाही आणि पेशंट्स आमच्याकडे व्हेरायटी ऑफ पेशंट्सचा उपचार होतो. म्हणजे तसं सांगितलं तर मानदुखी, कंबरदुखी, गुडघादुखी या सगळं जे कॉमन अस्थिरोगचे विकार आहेत त्यांचा मॅनेजमेंट आम्ही इथं करतो. बरोबर.
तर आता तुम्ही इथे 2 वर्षांपासून प्रॅक्टिस करीत आहात, 2 वर्षांपासून सेवा देत आहात आणि त्याचबरोबर सर आता या क्लिनिकमध्ये ज्या काही सुविधा तुम्ही पुरवित आहात, याशिवाय आणखीन काही ऑपरेशन्स करावं लागलं एखाद्या पेशंटचं, आणखीन काही समस्या जाणवली, तर ती सगळी ट्रीटमेंट आपण कुठे देत असता? आम्ही असं ऐकलंय संजीवनी हॉस्पिटलला सुद्धा आपण अटॅच आहात. त्याबद्दल मला आणखीन थोडीशी माहिती हवी आहे. बघा, मी आपलं प्रत्येक मेजर सर्जरी जे असते, मायनर किंवा मेजर सर्जरी, मी संजीवन हॉस्पिटललाच करतो. संजीवन हॉस्पिटलला मी गेल्या 3 वर्षापासून ऍज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून अटॅच्ड आहे. तिकडं महात्मा फुले जन आरोग्य योजना, मेडिक्लेमचे प्रत्येक TPA हे सगळे सुविधा उपलब्ध आहे. किंवा आता जस्ट PM रिलीफ फंड ही पण सुविधा उपलब्ध झाली आहे. त्या अंतर्गत आपण गरीब पेशंट्स, नॉन अफोर्डिंग पेशंट्स त्याचा पूर्णपणे उपचार करू शकतो. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण प्रत्येक फ्रॅक्चरचा ऑपरेशन फ्री मध्ये करू शकतो. पेशंटकडे फक्त एक राशन कार्ड आणि आधार कार्ड त्याची ओरिजिनल कॉपी पाहिजे असते. तर या सगळ्यांचं जे प्रशिक्षण आहे, जे काही एज्युकेशन लागत असतं, जी स्पेशालिटी आपली झालेली आहे, ती नेमकी कुठनं झाली आहे, कुठनं आपण आपलं स्पेशलायझेशन केलं आहे, मला त्याहीबद्दल थोडीशी माहिती द्या. बघा, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात आधी मी माझा PMT पहिले यवतमाळ मधून केला, 11-12 यवतमाळ मधून केला आणि त्याच्यात मी मेरिट येऊन माझा सिलेक्शन GMC नागपूर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथं झाला होता 2009 वर्षी. तिथून माझा MBBS 2016 वर्षी संपला इंटर्नशिप पकडून. आणि त्याच्यानंतर मी नीट PG मध्ये 570 रँक घेऊन, ऑल इंडिया 570 रँक घेऊन मी ससून हॉस्पिटल पुणे इथं MS ऑर्थोपेडिक्स साठी सिलेक्ट झालो होतो. तिथं मी आपली MS ऑर्थोपेडिक्सची जे शिक्षण आहे ते 3 वर्षात संपवलं. त्याच्यानंतर मी तिथं ससून हॉस्पिटल आणि रुग्णालयामध्ये 1 ते 1.5 वर्षाचा लेक्चररशिप म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब केला. तिथंही मी पुण्याचे व्हेरायटी ऑफ केसेस ऑपरेट केले. त्यांनी माझा एक्सपिरियन्स खूप जास्त वाढला. कारण की पुण्याचं जे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल आहे ते आज महाराष्ट्रात वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस आहेत ज्याच्यात आम्ही PG करू शकतो. त्याच्यानंतर मी मुंबईला रिवायवल हॉस्पिटल ठाणे इथं डॉक्टर मिलिंद पाटील जे विश्वप्रसन्नी आहे त्यांच्या अंडर आपली फेलोशिप कंप्लीट केली. माझी फेलोशिप जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरी याच्यात होती. जॉईंट रिप्लेसमेंट तिकडं रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट याच्यात मी शिक्षण हासिल केलं. त्याच्यासोबत आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारा गुडघे व खांद्याचे लिगामेंट सर्जरी यांचं प्रशिक्षण मी घेतलं. जे आज माझ्या पेशंटला मला त्यांना सर्व्हिस देताना खूप कामात येत आहे. बिलकुल. आता तुम्ही चांगल्या ठिकाणाहून आपलं प्रशिक्षण घेतलंय, म्हणजे स्पेशलायझेशन पण खूप छान ठिकाणाहून झालंय आणि ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी आता आपण बघतो आहे त्या सगळ्याच गोष्टींचं प्रशिक्षण झालंय, शिवाय अनुभव सुद्धा तुम्हाला त्याचा आहे. सर, याशिवाय आणखी मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की आपण जी ट्रीटमेंट करताय, पाठदुखी, मानदुखी किंवा गुडघादुखी या सगळ्यांवरती आपण ट्रीटमेंट करतोच आहे, पण हे सगळं होऊच नये, तिथपर्यंत आपण पोहोचूच नये, त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये? बघा, ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स हे सगळ्यात कॉमनली भेटतात म्हातारपणात, ज्याला आपण जेरॅट्रिक असं म्हणतो. म्हणजे 50 नंतर आपले हाडांची ठिसूळता व त्यांची सांध्यांची झीज हे सगळ्यात कॉमन असते आणि तेच पेशंट आमची मेजॉरिटी OPD राहते. तर याच्यासाठी आपण एक हेल्दी लाईफस्टाईल हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. हेल्दी लाईफस्टाईल मध्ये इन्क्लूड होतो एक प्रॉपर आहार, पौष्टिक आहार. हाडांसाठी सगळ्यात महत्वाचं असते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D. कॅल्शियम साठी हायेस्ट सोर्स असतात दूध, तूप, पनीर, ड्रायफ्रूट व इतकं बरेच काही पदार्थ असतात. व्हिटॅमिन D साठी सगळ्यात महत्वाचा सोर्स असतो सनलाईट. जे अर्ली मॉर्निंग सनलाईट असते म्हणजे सकाळची ऊन, जे 7 ते 8 वाजताची ऊन असते हे सगळ्यात महत्वाची असते. कारण की ते जेव्हापर्यंत आपल्या शरीराला भेटत नाही आपल्या शरीरात व्हिटॅमिन D बनत नाही. त्याच्यासाठी ते खूप जास्त आवश्यक असतं, स्पेशली लेडीज मध्ये आणि म्हणजे म्हातारपणात ते खूप जास्त महत्वाचं असते. म्हणजे जर व्हिटॅमिन D आपल्या शरीरात कमी राहिला तर आपले जॉईंट्स, आपले स्नायू, आपले हाडं नाजूक होऊन जातात आणि ते विनाकारण दुखायला लागतात. म्हणूनच ते सगळं आपल्या रुटीन मध्ये आपण इन्क्लूड करावा हे माझं स्पेशल मेसेज राहील सगळे लेडीज आणि
म्हातारे पेशंट. नक्कीच. तर आपण बघितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जे काही अस्थिशी रिलेटेड प्रॉब्लेम जाणवत असतात त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपण कसं फेस करावं किंवा तिथपर्यंत आपण पोहोचूच नाही यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे आता सरांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे. तर आम्ही असं ऐकलेलं आहे इथे आपण सेवा देतच आहात 2 वर्षांपासून संजीवनी हॉस्पिटलला सुद्धा अटॅच आहात, पण याशिवाय आणखीन पांढरकवडा, आदिलाबाद इथे सुद्धा आपली सातत्याने सेवा देणं सुरू आहे. मला त्याहीबद्दल अधिक माहिती हवी आहे. तिथे आपली कधी व्हिजिट असते किंवा तिथे काय ट्रीटमेंट आपण करत असता, काय सांगा? मी गेल्या 1 वर्षापासून पांढरकवडा आणि आदिलाबाद इथं पेरिफेरल व्हिजिट्स म्हणून सुरू केलेलं आहे. बरं. तिकडच्या पेशंट्सला इथं यायची गरज पडू नये म्हणून माझी एक प्रयास असते की मी तिकडं मंथली एक व्हिजिट, महिन्याला 4थ्या रविवारी मी तिकडं आपली व्हिजिट करतो. पांढरकवडाला युनिक मेडिकल म्हणून मस्जिद रोड जवळ एक चेंबर आहे, म्हणजे मेडिकलची अटॅच चेंबर्स आहेत, तिथं मी व्हिजिट करतो. त्याच्यानंतर मी आदिलाबादला जातो, जिकडं अर्गुलवार ऑप्टिकल व मेडिकल तिथं मी आपली व्हिजिट करतो. तिकडचे पेशंट्सला मी आपली सर्व्हिसेस गेल्या 1 वर्षापासून देत आहे. त्यांना एवढा प्रवास करून होऊ नये म्हणून हे माझा प्रयास असतो. तर पांढरकवडा, आदिलाबाद हे जे गाव आहे त्या पेशंटला इथे येण्यामध्ये अडचण जाते किंवा हे खूप लांब पडतं म्हणून तिथे सरांची सेवा ही सर कोणत्या दिवशी आपण इथे सेवा देतो आपली सांगा? दर महिन्याच्या दर 4थ्या रविवारी. बरं. तर दर महिन्याच्या दर 4थ्या रविवारी तिथे सर व्हिजिट देत असतात आणि त्याचा ऍड्रेस सुद्धा मी खाली मेन्शन करते आहे, म्हणजे लोकांना ते सोपं जाईल तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये. तर आणखीन बरेचसे पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, भरपूर काही लोक येत असतील काही विविध समस्या घेऊन. काय प्रश्न असतात साधारणतः लोकांचे, काय प्रश्न तुम्हाला विचारत असतात आणि त्यांची काउन्सिलिंग तुम्ही कशा प्रकारे करीत असता? जनरली मी आमचे जे पेशंट्स असतात ते मेजॉरिटी इथले जे पेरिफेरल गाव खेडे आहेत तिथले असतात. तिथं मेजॉरिटी लोक शेतकरी असतात. ते लोक जनरली त्यांचा भरोसा असते की फक्त आम्हाला गोळ्या द्या, आम्ही त्याच्यानेच बरं झालं पाहिजे, पण तसं कधीच नाही. कुठल्याही आजाराचं जे कारण असतो त्याच्यावर जेव्हापर्यंत आपण काम करत नाही, ते जे मॉडिफाय करत नाही तेव्हापर्यंत ते बरं होत नाही. म्हणजे आज कंबरदुखीसाठी जर तुम्ही पुढं वाकत आहात, भारी सामान उचलत आहात, तर कितीही तुम्ही गोळ्या घ्या, फक्त ते घेऊन होणार नाही. जेव्हापर्यंत आपण ही काळजी नाही घेणार की आपली पुढं वाकणं बंद झाला पाहिजे किंवा भारी सामान थोडंसं कमी उचलायला पाहिजे. तसं दुसरं गुडघ्यांसाठी एक राहते की जे लोक, जसं आपण भारतीय लोक जमिनीवर मांडी घालून जास्त बसतो, टॉयलेट आपण इंडियन टॉयलेट वापरतो, पायऱ्या चढ उतर जास्त करतो, या सगळ्या गोष्टींमुळे गुडघ्याचे विकार जास्त होतात, जे 50च्या नंतर स्पेशली होतातच, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो आम्ही. तर याच्यासाठी प्रत्येक पेशंटला एक माझा मेसेज राहतो की खाली बसणं जेवढं होऊ शकते टाळा. टॉयलेटसाठी कमोड किंवा चेअर वापरा, पायऱ्या चढउतर जेवढा होऊ शकते कमी करा. हे खूप जास्त महत्वाचं राहते. म्हणजे जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी पाळत असाल तर तुम्हाला गोळ्या औषध घेण्याची गरजच नाही पडणार, जर तुम्ही हे सुरुवातपासून करत आहेत तर. खाली बसून आपण बरेचशी कामं टाळली पाहिजे. त्याचबरोबर सर आता गप्पा मारत असताना पण बरेच लोक खाली बसून गप्पा मारत असतात, तर हे आपण कुठेतरी टाळायला पाहिजे, कुठेतरी कमी करायला पाहिजे, जेणेकरून आता नवीन ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत आपण जे ऐकतो आहे की खरंच खुर्चीवर बसून जेवायला पाहिजे किंवा मग आणखीन ज्या काही कमोडवाले जे लॅटेंट असतील तिथे आपण ते त्याचा वापर करायला पाहिजे. या सगळ्या नवीन गोष्टींचा आपण अंमलात आणलाय तर खरंच आपल्याला ज्या पुढील समस्या आहेत त्या टाळता येतील. तर आता आपण बघतो आहे की हाडांशी रिलेटेड बऱ्याचशा समस्या लोकांना जाणवत असतात आणि भरपूर जे डॉक्टर्स आहेत ते ऑपरेशनचा सल्ला देत असतात, सर्जरीचा सल्ला देत असतात. मला सांगाल की आपण कुठल्या कुठल्या सर्जरी करत असता, आपल्या इथे काय काय ऑपरेशन्स केले जातात त्याहीबद्दल मला सविस्तर माहिती. मी हाडांशी रिलेटेड म्हणजे कुठल्याही प्रकारचा फ्रॅक्चर, सिंपल असो किंवा कॉम्प्लेक्स असो, ते प्रत्येक सर्जरी मी करत असतो. फ्रॅक्चरशी रिलेटेड सर्व प्रकारचे इंट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर्स आम्ही ऑपरेशन करत असतो. याच्याऐवजी स्पेशालिटीमध्ये माझी स्पेशालिटी आहे जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जरी. तर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये सगळ्यात कॉमन आहे नी म्हणजे गुडघा बदली व हिप म्हणजे खुबा बदलीचं ऑपरेशन आम्ही करत असतो. हे सगळ्यात कॉमन सर्जरीज आहे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये. त्याच्याऐवजी जॉईंटमध्ये लिगामेंट्सचे विकार खूप कॉमन आहात, स्पेशली यंग जे स्पोर्ट्स खेळणारे लोक असतात त्याच्यात. तर त्याच्यात आम्ही मोठा चिरा न घेता की होल सर्जरी म्हणजे आर्थ्रोस्कोपिक सर्जरी, यात म्हणजे 2 छोटे छोटे
चिऱ्या घेऊन लिगामेंटची सर्जरी आपण करतो. बरं. याच्याऐवजी स्पाईनशी रिलेटेड भरपूर सर्जरीज आम्ही करतो. त्याच्यात लंबर स्पाईन म्हणजे कंबर किंवा मान म्हणजे सर्वायकल स्पाईन याचेही फ्रॅक्चर किंवा स्लिप डिस्क याचे ऑपरेशन्स आम्ही करतो. त्याच्यात पेडिकल स्क्रू फिक्सेशन, डिसेक्टॉमी, लॅमिनेक्टॉमी, सर्वायकल फ्युजन हे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आम्ही सुसज्जपणे संजीवन हॉस्पिटल इथं महात्मा फुले योजना किंवा मेडिक्लेम या सगळं या योजनेच्या अंतर्गत आम्ही करतो. बरोबर. तर सरांनी सांगितलेलं आहे ज्या काही आपल्याला अस्थिशी रिलेटेड समस्या जाणवत असतात त्या सगळ्याच प्रकारच्या सर्जरीज म्हणजे ऑपरेशन्स सर करत असतात, जे की संजीवनी हॉस्पिटलला सर सेवा देत असताना ते सगळं करत असतात. प्लस त्यासोबत आपण जे बघतो आहे की जे काही गरीब कुटुंब असतं किंवा गरीब लोक असतात त्यांची ऐपत नसते एवढं सगळं पैसे खर्च करण्याची, तर त्याला सुद्धा सरांनी जे योजना असतात महात्मा फुले योजना किंवा आणखी ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजना थ्रू सर ट्रीटमेंट करीत असतात. सर जे काही आता आपण बघतो आहे की तुमच्याकडे बरेचसे पेशंट्स येत असतात, दुरून दुरून पेशंट्स येत असतात. मला सांगा की कुठले कुठले गाव खेडे इथून आपल्याकडे पेशंट्स येत असतात व्हिजिट आपली ट्रीटमेंट घेण्यासाठी, काय सांगा? यवतमाळच्या जवळपास 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जे काही गाव असतात, खेडे आहेत, तिथून माझ्याकडे भरपूर पेशंट्स असतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हटलं, सगळ्यात कॉमनली आर्मी, पांढरकवडा, घाटंजी, बाबुलगाव, धामणगाव, नेर, आदिलाबाद या सगळे ठिकाणचे पेशंट आमच्याकडे खूप कॉमनली व्हिजिट करतात. बिलकुल. म्हणजे त्यांचा एवढ्या दिवसांपासूनचा विश्वास आहे आणि शेवटी मला सांगाल की हा विश्वास तुम्ही कशा प्रकारे कमवलेला आहे? सुरुवातीला तुम्ही त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी काय काय केलेलं होतं या सगळ्या गावांच्या लोकांसोबत, काय? आज आम्हाला समजते की गावचे पेशंट जे जास्तीत जास्त शेतकरी असतात ते गरीब असतात, त्यांची तेवढी ऐपत नसते. तर आम्ही उगीच काहीतरी इन्व्हेस्टिगेशन, एक्स्ट्राचे इन्व्हेस्टिगेशन काही अजिबात करत नाही. जर इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे तरच आम्ही करतो. अदरवाईज त्यांचा डायग्नोसिस आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तपासणीवरून करून त्यांना बेसिक प्रिकॉशन्स म्हणजे काळजी व त्यांना प्रॉपर टॅबलेट्स यांनी आम्ही देतो. आणि खूप आवश्यक असलं तरच काही महाग जे इन्व्हेस्टिगेशन्स असतात तरच आम्ही करतो. पण जेव्हापर्यंत ते टॅबलेट्स आणि प्रिकॉशन्सनी होत आहेत तर आम्ही ते सगळं टाळतो. बिलकुल, नक्कीच. आणि या सगळ्यांची ज्या काही तुम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी राहतील आणि खूप महत्वपूर्ण राहतील. तर खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे. पण त्याचबरोबर अनेक यवतमाळकर यावेळेस आपल्याला बघत आहेत. काय संदेश द्याल तुम्ही या सगळ्या लोकांना? काही जनता बघते आहे, पूर्ण महाराष्ट्रभर जनता बघते आहे, काय मार्गदर्शन करत जातो आता? बघा, आज यवतमाळ हा खूप डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आधीचा एक ट्रेंड मी बघितला जेव्हा मी लहानपणात होतो की इथलं मॅक्झिमम पेशंट्स नागपूरला जायचे. काही झालं, फ्रॅक्चर झाला, मेजॉरिटी त्राससाठी नागपूरला जायचं. पण आज यवतमाळला सगळं सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन, प्रत्येक प्रकारचा ऑपरेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. आज मी संजीवनला 3 वर्षापासून जॉईंट रिप्लेसमेंट, आर्थ्रोस्कोपी सर्जरी, स्पाईन सर्जरी म्हणजे ते मानेचे त्रास, कमरेचे त्रास, हे प्रत्येक प्रकारचे सर्जरी तिकडे करत आहोत. आणि त्यांचे रिझल्ट खूप छान आहेत. म्हणजे जर असं सगळं सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध आहे मग तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बिलकुल. तर सरांनी आता सांगितलेलं यवतमाळ हळूहळू डेव्हलप होत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होत आहेत. बरेचसे जे हॉस्पिटल्स आहेत, आता संजीवनी हॉस्पिटल बद्दल सरांनी सांगितलेलं आहे की तिथे सुद्धा अनेक गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी एका छताखाली तुम्हाला मिळत आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा त्या हॉस्पिटलला भेट द्यावी आणि तुम्हाला जर बोन्सशी रिलेटेड किंवा अस्थिशी रिलेटेड काही समस्या जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही साई बोन्स अँड जॉईंट क्लिनिकला भेट द्यायला पाहिजे. अधिक माहिती मी तुम्हाला खाली दिलेलीच आहे. तर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला हा अवसर भेटल्यामुळे मी तुमचा व जीएम न्यूजचा खूप आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर तुषारजी छत्तानी सर. आपण बघितलेलं आहे की ज्या काही समस्या आपल्याला उतरत्या वयात जाणवत असतात, 50शी नंतर जाणवत असतात, त्याच्यावरती आपण कशा प्रकारे मात करायला पाहिजे, काय गोष्टी आपण खबरदारी घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा केलेलीच आहे. त्याचबरोबर आणखी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता.
सर्वांशी जर संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आणि नंबर सुद्धा खाली मेन्शन केलेला आहे. तरी सुद्धा तुम्ही साई बोन्स अँड क्लिनिक जॉईंट क्लिनिकला भेट देऊ शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.